रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज सोमवती अमावस्येला वास्तुदोष, नजरदोष, करणीबाधा आणि घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी करा हा कोहळ्याचा अतिशय प्रभावी उपाय. कोहळा बांधण्यासाठी अमावस्येचा दिवस उत्तम मानला जातो. कोहळा घराच्या प्रवेशद्वारावर बांधावा. कोहळा व्यवसायाच्या ठिकाणीही बांधावा. कोहळा बांधल्याने नजरदोष आणि वाईट शक्ती दूर राहतात. घरात, दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो. कोहळा लावण्याची योग्य पद्धत. कोहळा आणताना देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा धुवावा. स्वच्छ कापडाने पुसून कोरडा करून घ्यावे. त्याच्या दोन समोरासमोरच्या बाजूला ओम व स्वस्तिक काढायचे असते. स्वस्तिक कुंकवाने काढावे व ओम अष्टगंधाने काढावे. त्यानंतर खालपासून वर देठापर्यंत काजळाने एक उभी रेघ ओढावी. त्यानंतर कोहळा देवघराजवळ एका पाटावर ठेवून त्याची पूजा करावी. त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिकाळ्यात टांगावे. कोहळा टांगल्यानंतर कधीकधी 8 दिवसाच्या आत खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सांभाळण्याची त्याची क्षमता संपलेली असते. अशा वेळी कोहळा सडतो, त्यातून पाणी गळते. असे ज्यावेळी होते तेव्हा कोहळा काढून घ्यावा आणि तो वाहत्या पाण्यात सोडून द्यावा. पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचित सुरुवातीला लवकर लवकर खराब होतो, नंतर तो 1 वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो. तरी पण जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळी अमावस्या यावेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा. एरवी जर कोहळा खराब झाला तर त्यापुढील शनिवारी लावावा व एरवी लावताना अमावस्येला लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खालून आली पाहिजे, अशा प्रकारे दरवाजावर टांगावे. कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल, पण मनात आपल्याबद्दल जर ईर्ष्या बाळगून असेल, तर ते मनातले भाव बदलतात व त्याचा परिणाम घरात व्यक्तीवर होतो. चिडचिड वाढते, व्यवसायात अडचणी येतात, प्रगती होत नाही. कोहळा बांधल्यामुळे बाहेरची बाधा परिणाम करत नाही. एक कोहळा घरात, दुकानात व एक बाहेर टांगावा, म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती त्या खालून आली पाहिजे. त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारावर परिणाम करतो. जय जय रामकृष्ण हरी.